हॅलो, कशा आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. तुम्ही कालची स्टोरी पाहिली होतीच. मी जातो आज अक्कलकोटला पनूने मी. पण सीन असं झालं आहे, पणूची पालघरवरून 6:22ची लोकल पकडणार होती, ती पन्नूकडून मिस झाली आहे. आणि आता वाजत 8:46 आणि बोरिवलीवरून बस आमची निघून गेली आहे. तर आता खूप मोठा प्रश्न आहे. तर आता काय करायचं कळत नाही आहे. तर तरी पण आता बसवाल्याला एकदा कॉल केला होता मी. तो बोलतो जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही डायरेक्टली बँड्राला कलानगरच्या इथे पोचा. तर आता पनू त्या लोकलने येते, ती लोकल मी त्या लोकलमध्ये मी चढतोय आणि डायरेक्टली जातोय बँड्राला. तर बँड्रावरून बस भेटायला पाहिजे. तर बस नाही भेटली तर डायरेक्टली मला घरी यावं लागणार आहे. आणि आमचं श्री स्वामींचं दर्शन आमचं अपूर्ण राहील असंच मला समजावं लागणार आहे. कारण की आता पनूवर सुद्धा चिडू शकत नाही, काही ऑप्शन नाही. कारण की आता जायचा वेळी जर पनूवर चिडलो तर तिथंही मूड ऑफ होईल आणि मग आमच्या चिडचिड होण्यापेक्षा शांतपणे सर्व काही असेल ते मॅनेज करूयात. गाडी यायची वाट बघतोय आणि जशी गाडी येईल तशी मी लोकलमध्ये चढेल आणि बँड्राला जाऊन समजेल आम्हाला बस भेटते की नाही ती. तर चला आता वाट बघूयात लोकलची. हो, धावपळ आहे रे बाबा, धावपळ. चला बँड्राला पोहोचलोय. आता पनूला शकतो पनू कुठे येते आणि तिचे रिॲक्शन दाखवतोय. चालेल, वाट लावली आहे पूर्ण ट्रिपची. थांबा, कुठे आहे बघूयात ती. थांब पनू, पनू बँड्रापणा उतरलीच की नाही माहिती नाही. थांबा, तिला कॉल करतो मी, नाहीतर राहून जाईल. थांबा, तिला कॉल करतो. ती बघा आपली कलाकार भेटली आहे, गाडी सोडून आली आहे. तू मी काय केलं बोल बोल. म्हणजे शपथ गोपर पडल्यास म्हणजे गाडी सोडायला सांगितलं तुला. अरे पण मी काय बोललो तुला की तू तुझ्या टाइमा हिशोबानुसार निघ असं नाही बोलला आधी. हा मग हा पण अरे पण तुला कळायला पाहिजे. 10 मिनिटात निघते तुला, मग तू स्वतः बोलते की फ्रायडे आहे, फ्रायडेला रिक्षा भेटणार नाही. अरे रिक्षा होते, तू निघाली का नाही मग? अरे हा, मग इझी 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 नाही. एवढं इझी नाही. अरे तुला काय वाटलं एवढं इझी तुला दर्शन देणार आहेत का? अरे ते तर स्वामी एवढं इझी दर्शन देणार नाही, मला तर माहितच आहे. पण तरी पण भाई आता येईल, गाडी मिस झालेली. आता अजून मला तो बोलतो की 10 ते 15 मिनिटं लागेल मला बँड्राला पोचायला. तर तिकडे चाललो आहेत आम्ही. स्वामी खूप परीक्षा घेतात यार. भाई तिकडनं कलानगरसाठी आम्हाला रिक्षा पकडायच्यात. ते बाळासाहेब ठाकरेंचं घर आहे, तिकडे त्यांनी उतरावं सांगितलं आहे. आणि खायला सुद्धा काहीच घेतलं नाही. तिला बोललो तर जेवण कर, डब्बा घेऊन ये, ते पण नाही. तू काय केलं पूर्ण दिवस घरी? काय आता काय बोलायचं. चल चल आता पण. अरे पण पूर्ण दिवस मला जेवण फक्त थोडंसं. मग तुला बोललाय पुलाव कर, तुला बोलला ना पुलाव कर. ठीक आहे ठीक आहे, चल 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 बापा. आता इकडे काय खायला भेटते का बघूयात. नाही तर रात्रभर आम्हाला उपाशी राहावं लागणार आहे. कारण की जी बस बुक केली आहे त्या बसला हॉल्ट नाही आहे, लक्षात ठेव. उपाशी जावं लागणार, उपाशी. चिप्स नगची आपलं नग जसं चिप्स खाऊन राहतो तसं करायला लागला. तर पहिला मी जातो, उतरतोय. हा इकडे उतरून बघूयात ना कलानगरला रिक्षा भेटतील की नाही इकडे विचारूयात आपण. कलानगर बाळासाहेब ठाकरेंच्या घराच्या इथे. हो भाई मी सांगतो आज गेली, पण नशीब लकीली त्यानेच आपला आयडिया दिली की तुम्ही एक काम करा बँड्राला या. तर चालू आहे आता बँड्राला. आले उतरले बँड्राला, सॉरी. आता रिक्षा पकडतोय. कलानगर जाओगे? कहाँ से मिलेगा रिक्षा कलानगर? सामने वो साइड जाना पडेगा. अरे त्या साईडला झाला की कलानगर रिक्षा पकडण्यासाठी. थांब 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 थांब, ये इकडे. हात पकड, हात पकड, हात पकड, हात पकड. इकडे काही भरोसा नाही, येऊन ठोकतील सर्व अंगाला आपल्या. थांबा 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 थांबा, ये इकडे आरामात घुस. बोल अंकर, कलानगर चलो. नाही चला आता रिक्षा तर भेटलाय. आता काय माहिती, हा बोलतोय 30 रुपया पर पर्सन. तर म्हटलं तर जाऊयाच, कारण की आता आमच्याकडे टाईम नाही आहे. त्यामुळे सर्व धावपळ, नुसती धावपळ, नुसती धावपळ. जेवायचं ते होणारच आहे. हा जेवायचं तर होणार आहे. आता काय चाललंय. आणि आता एवढं भूक लागली मला. जायला मिळेल. अरे माझा असं बॅकअप द माइंड. मी असा विचार करत होता बस गेली, आता दुसरी बस बघायला लागली. दुसरी बस मी बघायला पण लागली, पण दुसऱ्या बसमध्ये सीट आहेत ना, एक तिकडे एक इकडे असे होते. आणि लकीली त्या बसवाल्याने आम्हाला फोन केलं. तो बोलतोय की तुमची जर गाडी मिस होणार असेल किंवा तुम्हाला लेट होणार असेल तर तुम्ही डायरेक्टली आम्हाला बँड्राला कलानगरकडे भेटा. आता तेच केलंय, डायरेक्ट ट्रेन इकडे आलो आहे आणि आता रिक्षा पकडली आहेत. आणि 50 पैसे आहेत का? 50 पैसे असतील तर ठीक आहे. तर डायरेक्टली आता तुम्हाला काहीतरी खायला घेतो मी, तुम्हाला म्हणजे आम्हाला काहीतरी खायला घेतोय आणि डायरेक्टली मग बसमध्ये जाऊन तुम्हाला भेटतोय. हो बरं, पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला काहीतरी खायला भेटते का बघूयात. आणि ते काही दिसत नाही आहे.
आणि जर उपाशी राहिलो मी आज रात्रभर तर तुला शिवाय घालणार आहे मी भरपूर. तुला माहिती मस्त करून डब्बा आणला असता, मस्त व्यवस्थित जेवलो असतो. चपात्या पण होते तुम्ही अरे पण पाठवून मस्त जेवलो सर निवांत. बोलतो ना की हे स्वामी आहे ना खूप परीक्षा घेतात आमची तिकडे पोहोचेपर्यंत. चिप्स बघू ना दुसरं काहीतरी असेलच ना तिथे स्टॉल वगैरे. ये ना ये ना, फोन करेल ना तो आपल्याला बस आले तर पहिला बघू तर काय काय भेटते तिकडे खायला. इथे कुठेतरी बस येणार आहे तर म्हणतात तिकडचं स्टॉल तर आहे, तर तिथे काय भेटेल माहिती नाही. वडापाव वगैरे आहेत का, बघतो काय खायला भेटेल इकडे. थांबा तुम्हाला दाखवतोय आजचं आमचं डिनर काय असणार आहे. चिप्सचे पॅकेट घेतलेत आणि सिल्क कॅडबरी. इथे काहीच खायला नाही मिळत. आता बसवाल्याचा फोन आला तो 5 मिनिटात पोहोचतोय बोललाय. आता बसवाल्याने जर मूड चांगला असला पुढे थांबवलंच मध्येच तर काहीतरी खायला भेटेल, नाही तर यामध्ये बाई आजचा दिवस आमचा यामध्ये. परीक्षा आपण परीक्षा चालू होत आपली आज. यार खरं आता असं इझिली नाही आहे. आता इथे भरपूर लोक आहेत, माझ्याकडे सर्व बस इकडनं जातात. तर आता बसची वाट बघूयात आणि आता तुम्हाला लाईट चांगली आली असेल ठीक आहे. बसची वाट बघूयात आम्ही. ही बघा आली बस आमची, आता मी चढतोय. चल 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 थँक्यू. आमचं पण लेट झालं असो, ट्रेन पण लेट झालं. थँक्यू. या दादाने आम्हाला आयडिया दिली की पॅन्टाला या तुम्ही, तुम्हाला इझी पडेल. आता मी आलो इकडे 5-6 ना. हा 5-6 ही खालची. चला ही सीट आहे आमची खालची. बाप रे बाप, बरं झालं मी तेच तुला बोललो ना, आता खाली अवेलेबलच नव्हतं सीट, काय करणार आहे. तर ही सीट आहे आमची आता खालची. आता कसे बसणार आम्ही काही आयडिया नाही. चप्पल वगैरे साईडला काढणार कुठेतरी, ही साईडलाच काढ कुठेतरी. म्हणून तर बोललो चप्पल घेऊया. बस तर चांगली आहे बा ना, छान आहे ना बस. बस तर क्लीन वाटते, सीट वगैरे व्यवस्थित आहे. तू बसून पड. ही बघा हा. आता मला तिथं इकडे वॉशरूम पण आहे. आता कुठे वॉशरूम दिलं या लोकांनी माहिती नाही, कळत नाही कुठे वॉशरूम आहे किंवा काय असेल. ठीक आहे आता तर आम्ही शांतपणे बसून घेतो पहिलं तर. ओ ओ हो ओ ओ ओ ओ ओ ओ बस तर हला लागली आताच. कम्फर्टेबल हां आता खाली आहे म्हणून थोडं अवघड वाटतं ना. जर वरती सीट असतं नाही ते जरा इझी पडलं असं मला. पण ठीक आहे हे सीट पण आहेत का पण कम्फर्टेबल वगैरे बसायला वगैरे. हां ठीक आहे. आता काय बसचा प्रवास किती वाजले तुम्हाला दाखवतो मी आता. टाईम तर 9:40 झाले. 9:10 झाले. 9:40 झाले. आता रात्रभर आम्हाला या बसमध्ये ट्रॅव्हल करायचं आहे. पोहोचणार आम्ही उद्या सकाळी 8:30-9 वाजेपर्यंत अक्कलकोटमध्ये. तर आता जसं अपडेट येईल कुठे थांबलाय बस कुठे काय सर्व अपडेट तुम्हाला मी देतो. ओ बाप रे बाप, हे शूज काढण्यात अवघड होणार मला. कुठे शूज ठेवायचं ते मोठा प्रश्न आहे. आणि नशीब पाऊस नाही आला. पाऊस नसेल तेवढं चांगलं आहे. पाऊस आला ना ते सर्व ओलं होणार सीट. लोक सर्व बाहेरून ओलं करून येतील ना. हवा येतो का नाही रे. हा येतो. ओ हो हो चला आता आम्ही थोडं चिल मारतोय. खायला चिप्स घेतलेत आणि काय कॅडबरी घेतले. चला तर डिनर चालू आहे. डिनर आता बस कुठे थांबणार आहे. ॲक्च्युली त्याने PDF मध्ये मेन्शन केलं आहे की ऑनलाईन की बस कुठे थांबणार नाही आहे. नो डिनर हॉल्ट. त्या चिप्सवर रात्र काढायच्या मला. आणि एक चॉकलेटवर खायला लागतो. गाडी थांबल्या इथे कुठे थांबल्या माहिती नाही. तर हे खायला तर बिस्किट चकली आणि चिप्सचं पॅकेट घेतलं. जेवण काही भेटत नाही आम्हाला. आज ह्याच्यावरच पोट भरावं लागणार आम्हाला. जातो बसमध्ये पटकन. नाही फायनली पोहोचलो होतो आम्ही अक्कलकोट. फायनली पोहोचलो आम्ही स्वामींच्या नगरीमध्ये अक्कलकोटमध्ये. 12 तासाचा प्रवास करून पोहोचलो आम्ही. लागले की थोडं झोप व्यवस्थित. आता सीन असं आहे आता मी पोहोचलो तर आहे. आता इकडे आम्हाला रूम्स बघायला लागणार फ्रेश होण्यासाठी. तर आम्हाला आता पूर्ण दिवस रूम नको आहे. आम्हाला फक्त फ्रेश होण्यासाठी रूम बघतोय. आता कुठे रूम भेटेल ते बघूयात आम्ही. नियर बाय जवळपासून नाही कुठे आहेत रूम. जास्त लांब आहे का. फक्त आम्हाला फ्रेश होण्यासाठी पाहिजे. असं किती येणार पैसे. 200. जास्त लांब आहे कुठे आहे कसं आहे. 100 म्हटलं. बघतो मी पुढे बघतो मंदिराच्या इकडे बघतो. चल तिकडे बघू पहिला. दादा इथे मंदिराचे रूम कुठे भेटत आहे. इथे आतमध्ये जातात का. ठीक आहे तर मंदिराचे रूम आहेत आतमध्ये. बघूयात किती पैसे काय कसं असेल तर
जातो आता आम्ही आतमध्ये. तिथे रूम कुठे भेटतील काही आयडिया नाही. जरा आम्ही यांना विचारूयात. दादा इथे रूम कुठे भेटणार आहेत? हां पुढे आहेत का? थँक्यू. आम्ही विचारत चाललेत कुठे रूम आहेत, कसे आहेत. रात्री बस चुकता वाचली आहे, आता रूम शोधतोय. असते काय राहण्यासाठी. तर बघूया त्यानंतर बॅग तर मी आपल्या लॉकरमध्येच ठेवणार आहे. तर ठीक आहे, हा ब्लॉग इथेच संपवतोय. पुढचा ब्लॉग मी चालू करतोय. तर हा ब्लॉग शॉर्ट आणि सिंपल आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. बाय बाय. हिला नक्कीच 2-3 लोकांनी जरा बोला जरा टाइमावर नाही का बस पकडण्यासाठी. चला बाय बाय.